तर आपण पाहिलं ना तर 70+ धावा बनवण्याचा मानस होता. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली पुन्हा एकदा शंकर सकपाळ. विकेटचं पतन होतंय. विकेट नंबर 2. फलंदाज निखिल सकपाळ बाद. बिरवाडी गावचे एक लेजंड खेळाडू आणि KSK महाबळेश्वरचे एक लेजंड खेळाडू श्री सीतारामजी मोरे सर यांना कृपया मी विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. न्यू बॅटर निखिलची जागा घेण्यासाठी संतोष सकपाळ. KUCC गावडोशी टीमचा विकेट कीपर बॅटर संतोष सकपाळ. यावेळी दुसरा विकेट, सलगचा दुसरा विकेट गोलंदाज मंगेश सकपाळच्या नावावर. हे जर षटक पाहिलं ना तर या षटकामध्ये धावा मंगेश सकपाळ यांनी खर्च केल्या केवळ 7 आणि विकेट प्राप्त केल्या त्या मात्र 3. त्या 3 बहुमूल्य विकेट होत्या. 1 संतोष सकपाळ, 2 निखिल सकपाळ आणि 3 संतोष सकपाळ. तर पाहिलं ना तर संतोषची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप पवार सँडी. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमोल. यष्ट्यांच्या मागे मास्टर माइंड शंकर सकपाळ आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटक हाताळण्यासाठी टीम NKCC आहिर संघाने तब्बल घेतली 10 मिनिटे 33 सेकंद. तिसरं षटक घेऊन गोलंदाज अमोल. तर त्याच्या समोर ओपनिंगला आलेला बॅटर राहुल सकपाळ. अमोलसाठी बॅटर राहुल सकपाळ सज्ज. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी थोडासा बाहेर चेंडू पिच केलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव येते अवांतर. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22. 2 षटकाखेर 22. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज अमोल गोलंदाजी ट्रॅकवर. अमोलचा पहिला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र यष्टीजीत. काय यष्टी रक्षण करतो शंकर सकपाळ. हे नाव का घेतलं जातं, मास्टर माइंड म्हणून का म्हटलं जातं, शंकर सकपाळ यांना दाखवून दिलंय. बॅटर राहुल सकपाळ बाद झालाय. जर पाहिलं ना तर गोलंदाज अमोलने स्लोअर वनचा उपयोग केला होता. राहुल सकपाळ लवकर खेळला आणि मात्र शंकर सकपाळ यांनी बाकी सारं काम करून टाकलं. न्यू बॅटर राहुलची जागा घेण्यासाठी प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता मात्र संपूर्ण जबाबदारी सँडीवर असेल. थोडं स्पीडअप घ्या बॅट्समन, थोडं स्पीडअप घ्या. नेक्स्ट बॉल अमोलचा. फुलर लेनचा चेंडू. फुलर लेनचा चेंडू मात्र स्वैर मारा. यष्टीरक्षक अवांतर धाव घोषित करतायत. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकताय. स्कोर जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यांवर. नेक्स्ट बॉल अमोल घेऊन सज्ज झालाय.
यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, काय सुरेख गोलंदाजी केली जाते. मास्टर माइंड कॅप्टन मागे शंकर सकपाळ उभा आहे. अमोलने ज्या पद्धतीने चेंडू हाताळलेत ना, तो पेस ही देत नाहीये, तो स्लोअर वनही टाकत नाही. आधी मध्ये चकवतोय गोलंदाजांना. यावेळी पुल केला, एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न करणार का, तर नो, थांबवलं गेलंय. आता मात्र सँडी स्ट्रायकिंग एंडला. तीन चेंडू या षटकातील समाप्त झालेत. नेक्स्ट बॉल सँडी साठी. यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन होता होता राहिले, कारण क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. सँडीला मिळतंय जीवदान. चेंडूवर एक धाव आली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 25च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल अमोलचा, फलंदाज प्रदीप साठी. मोठा फटका खेळला, चेंडू इनटू द स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. काय फटका खेळला गेला बॅटर प्रदीपच्या माध्यमातून. काय फटका खेळला होता बॅटर प्रदीपने. जर पाहिलं ना तर स्लोअर वनचाच देखील उपयोग केला होता, मात्र घुटना टेक और षटकार दे, काय फटका खेळला होता. यावेळी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळी मंगेश गोलंदाज. तीन षटका समाप्त झाली आहेत. 3 षटकासाठी एनकेसीसी आहिर टीमने टाइम घेतलाय 15 मिनिट 45 सेकंद. तर आपण जर पाहिलं टाइम रिस्ट्रिक्शन नुसार टाइम झालाय 15 मिनिट 46 सेकंद. सर 15 मिनिट संपलेले आहेत. तुमचा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये खेळवायचा आहे. टीम एनकेसीसी आहिर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रदीप संकपाळ. जय बजरंग चषक 2024 चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. काय अफलातून झेल घेतला होता प्रदीपने डीप स्क्वेअर लेग मध्ये. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. थोडस दुखापत झालेली दिसते प्रदीप सकपाळला. प्रदीप साठी नेक्स्ट बॉल गोलंदाज प्रदीप संकपाळचा. यावेळी पुल केलाय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू वन बाउंस, सीमारेषा पार, चौकार आलाय. चला नेक्स्ट मॅच आवळणच्या अगेन्स्ट असेल केव्हीसीसी बिरवाडी. दोन्ही टीम मिड इनिंग मध्ये टॉस का बॉस मध्ये यायचंय. बॅटर प्रदीप जर पाहिला ना तर आज थोडासा वेगळ्या कलर मध्ये दिसतोय.
प्रदीपचा नेक्स्ट बॉल प्रदीप साठी. यावेळी मात्र स्क्वेअर मारा. प्रदीप सकपाळ खराब चेंडू आलाय. एक एक्स्ट्रा धाव आली आहे. रोडवर मित्रांनो गाड्या पार्क करू नका कृपया. यावेळी काय फटका खेळलाय. इनटू द स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट, स्वीप केलाय या शॉटला. काय फटका मारलाय बॅटर प्रदीपने. प्रदीप सकपाळच्या विरुद्ध आघात चढवला जातोय. कृपया KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान मधील आजच्या खेळणाऱ्या ज्या काही टीम असतील कोणीही गाडी वरती पार्क करू नये. गाडी जर पार्क करायची असेल तर स्टेजच्या मागे किंवा लॉंग लेगला मागे डगआउट आहे तिकडे जागा आहे पार्किंगला, तिकडे गाड्या पार्क कराव्या. तीन चेंडू 43. पुढचा चेंडू पुल केलाय. जजमेंट चुकलंय. झेल सुटलाय. बॅटर प्रदीपला जीवनदान मिळालंय. किती महागात पडणार, किती महागात पडणार हे जीवनदान. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 चेंडू अखेर 45च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल प्रदीप सकपाळचा. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारला चेंडू. दन 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 दनादन करत सीमा रेषा पार चौकार आलाय. चला नेक्स्ट मॅच KBCC बिरवाडीच्या अगेन्स्ट असेल आवळण. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. चला लवकरात लवकर. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पंचांचे दोन्ही हात अवांतर. धावसंख्येचं अर्धशतक मात्र लगावलं गेलंय. 3 चेंडू 5 धावांमध्ये. यावेळी पुन्हा एकदा पुल केलाय. येस पुल सक्सेसफुल ठरलाय. चेंडू सरळ सीमा रेषा पार षटकार. आणि जर पाहिलं ना तर प्रदीपच्या बॅट मधून वैयक्तिक 10 चेंडू मध्ये 30 धावा आल्यात. जर पाहिलं ना तर राहुल सकपाळ अपयशी ठरला, संतोष सकपाळ अपयशी ठरला. मात्र आज ही धुरा प्रदीप सकपाळने पूर्ण केली आहे. 10 चेंडू 30 धावा वैयक्तिक फलंदाजी. चला नेक्स्ट मॅच KBCC बिरवाडीच्या अगेन्स्ट आवळण. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. धावसंख्या स्कोरबोर्ड वर लगावली गेली आहे. 57 टार्गेट आहे. आवळण संघ कृपया आपल्या कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये पाठवायचा आहे.
टीम कळमगाव कळमकर आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. NKCC आहिर बॅट्समन आपले लवकरात लवकर मैदानात पाठवा. आवळण संघ कृपया आपल्या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा आहे लवकरात लवकर. मकरंद मोरे आणि प्रतीक अनिल घाडगे दोघांनी मागे जाऊन उभं राहायचंय तिकडे रोडवरती. कोणालाही तिकडे थांबून द्यायचं नाहीये KSK मधील खेळाडूला. प्रतीक घाडगे आणि मकरंद मोरे. मकरंद मोरे. चला सामन्याला होतीये सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला बॅटर मंगेश सकपाळ तर नॉन स्ट्रायकिंग एंडला शंकर सकपाळ. त्यांना गोलंदाजी करेल गोलंदाज संतोष सकपाळ जंगली. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निर्धाव आलाय. कृपया रोडवर दारू पिण्यास सक्त मनाई आहे. रोडवर लघवी सुद्धा करू नये. रोडवरती सराव करू नये. हे सर्व काही करताना आढळल्यास मारहाणी झाली तर त्याला शिरगाव स्पोर्ट्स जबाबदार राहणार नाही. कळमगाव कळमकर संघ शैलेश घाडगे कृपया आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. दोन चेंडू वगैरे धावसंख्या झाली आहे ती मात्र 4. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मात्र 1 धाव आली आहे. शैलेश घाडगे कळमगाव कळमकर संघ आपली कृपया आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. शैलेश. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला KSK चा हार्ड हिटर बॅटर आवळणगाव आहिरगावचा सुपरस्टार शंकर सकपाळ मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या समोर राहुल सकपाळ. कृपया वरती KSK च्या कोणत्याही खेळाडूंनी थांबू नये. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शंकर सकपाळच्या बॅट मधून एक हाय अँड हँडसम षटकार आलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आहे संतोष सकपाळच्या अगेन्स्ट शंकर सकपाळ. नक्कीच हा सामना नक्कीच मनोरंजक होईल. यामध्ये दुमत नाहीये कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. जय बजरंग चषक 2024 चे फायनलिस्ट एकमेकांसमोर फर्स्ट राऊंड मध्ये. यावेळी पूल केलाय मात्र क्षेत्ररक्षक ठेवलाय. क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेवरच समाधान मानलं जात आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे
12च्या घरामध्ये 5 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 12. गोलंदाज संतोष सकपाळ. आता मात्र असेल मंगेश साठी. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. एकही धाव आली नाही. निर्धाव चेंडू सह धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 12च्या घरामध्ये. एका षटका अखेर धावसंख्या झाली आहे 12. इथून पुढे विजयासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल सकपाळ. एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज. राहुल सकपाळ गोलंदाजी ट्रॅक वरती. शंकर सकपाळ समोर. धावसंख्या झाली आहे ती मात्र 12. दुसरं षटक राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसलाय. बॅटची एज लागून समोर लागलाय चेंडू. फलंदाज शंकर सकपाळ बाल बचावलेत. दुसरं षटक राहुल सकपाळ. एक तेज तर्रार वेगवान गोलंदाज. ज्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीने KSK क्रिकेट वरती अधिराज्य गाजवले असा गोलंदाज राहुल सकपाळ गोलंदाजी ट्रॅक वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पायाला लागून एक धाव. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13च्या घरामध्ये. 2 चेंडू 13 धावा. राहुल सकपाळ. आता मात्र मंगेश सकपाळसाठी लेफ्ट राईटचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने राहुल सकपाळ. राऊंड द विकेटने निघाला राहुल. ओव्हर पिच चेंडू. चेंडू हवेमध्ये. चेंडू गॅप मध्ये आणि चेंडू षटकाराबाहेर. काय फटका खेळला गेलाय. बॅटर मंगेश सकपाळच्या माध्यमातून धावसंख्या आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19च्या घरामध्ये. मंगेशच्या बॅट मधून आतापर्यंत वैयक्तिक धावा आल्या त्या मात्र 11. काय फलंदाजी करतोय बॅटर मंगेश सकपाळ. समोर राहुल सकपाळ. सँडी थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना. पुढचा चेंडू राहुल सकपाळचा. पुन्हा एकदा ओव्हर पिच मात्र अश्विन सकपाळ यांच्याकडून चूक झाली. एक धाव मिळाली आहे. एका धावेवरच समाधान मानावं लागेल. आता मात्र एक बिग हिटर शंकर सकपाळ स्ट्रायकिंग एंडला. कंटिन्यू फील्ड चेंजेस होतात कारण ज्यावेळी लेफ्टी रायटी बॅट्समन मैदानावर असतात ना क्षेत्ररक्षकांना अतिरिक्त जी कसर करावी लागते मैदानाच्या आतमध्ये. पाचवा चेंडू घेऊन राहुल सकपाळ. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलाय. एक धाव कंप्लीट केली गेली. एकाच धावेवर समाधान मानलं जाईल. पाच चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे ती मात्र 21.
राहुल सकपाळ सज्ज झालाय. मंगेश साडी यावेळी पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू, पुन्हा एकदा काय सुरेख क्षेत्ररक्षण केले जाते, मात्र फेकी थोडीशी खराब होती. एक धाव आली गेली, धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 22च्या घरामध्ये. दोन षटका अखेर धाव संख्या झाली आहे ती मात्र 22 आणि इथून पुढे 12 चेंडू 35 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संदीप पवार उर्फ सँडी, राईट आर्म ओव्हर द विकेटने. बॅटर मंगेश साठी. इथून पुढे आता मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, कारण 12-35 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता उरलंय. पहिला चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू अश्विन सकपाळ यांच्या हातामध्ये, फलंदाज बाद. लूज रनिंग पाहायला मिळाली ते मंगेश यांची आणि पहिल्याच चेंडूवर विकेटचं पतन झालंय. इथून पुढे आता मात्र समीकरण थोडंसं अवघड होतं. 11 चेंडू 35 ची गरज. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 22च्या घरामध्ये. कळमगाव कळमकर संघ, कृपया आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. एका चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे ती मात्र 22. सँडी शंकर सकपाळ साठी सँडी सज्ज झालाय. यावेळी इन टू द स्लॉट शंकर सकपाळने पाठवलं आउट ऑफ द प्लॉट. काय फटका खेळलाय, सरळ सीमा रेषा पार. याच फलंदाजीची गरज आहे शंकर सकपाळच्या बॅट मधून. टीम NKCC अहिरला एक मोठा फटका गोलंदाज संदीपच्या विरोधात. इथून पुढे मात्र आता समीकरण चेंज झालंय. 10 चेंडू मध्ये 29 ची गरज. सँडीवर चढवलेला एक मोठा प्रहार. यावेळी शफल झालाय. शफल होऊन मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मात्र संतोष सकपाळ जंगली, एक कंप्लीट ऑलराऊंडर, एक सुरेख झेल पूर्ण करतोय. एक मोठा झटका नक्कीच लागलाय NKCC अहिर या संघाला. आता मात्र न्यू बॅटर शंकर सकपाळ यांची जागा घेण्यासाठी प्रदीप सकपाळ. अजूनही सामना NKCC अहिर संघाच्या दूर गेला नाही NKCC अहिर संघापासून, कारण मैदानावर प्रदीप सकपाळ आणि मंगेश आहे. यावेळी मात्र चेंडू गॅप मध्ये खेळला गेलाय. चेंडू दन 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 करत चाललाय, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न 3 कंप्लीट केल्या गेल्या आहेत. इथून पुढे मात्र 8 चेंडू मध्ये 26 ची गरज.
नेक्स्ट बॉल सँडीचा, यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र U20 आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. फलंदाज मंगेश गोल्डन डकचा शिकार ठरतोय. सँडीच्या खात्यामध्ये विकेट चालली आहे. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड झालंय. 7 चेंडू मध्ये 26 ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच KBCC बिरवाडीच्या अगेन्स्ट आवळण. सँडीचा शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. राहुल सकपाळ चेंडूवर आला, एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न थ्रो केला गेलाय, मात्र चेंडू नशिबाची साथ मिळत नाही. चेंडू गवतावर पडून स्किट झालाय. सहा चेंडू मध्ये 24 ची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 4 मोठे प्रहार. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. KBCC बिरवाडीने आवळण संघ कृपया आपल्या कर्णधारांना टॉस की बॉस मध्ये पाठवायचा आहे नेक्स्ट मॅचचा टॉस उडवण्यासाठी. चला KSK मधील खेळाडू वरती गाडी पार्किंग करायची नाहीये. गाडी पुढून इकडे मागे डगआउट बांधले तर डगआउटच्या साईडला आणून पार्क करायची आहे. पहिला चेंडू 6-24 ची गरज NKCC आहिरला. पहिला चेंडू प्रदीपने सफल होऊन खेळलाय, नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. एक धाव कंप्लीट केली गेली. किशोरच्या डेंजर एंडला बॅटर कोण बाजू, बॅटर रवी बाद होतोय. किशोर सकपाळच्या माध्यमातून एक सुरेख थ्रो आला होता यष्टीरक्षकाकडे. संदीप सकपाळच्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळवण्यास यश आलंय. आता मात्र इथून समीकरण बदललंय. 5 चेंडू मध्ये 23 ची गरज. 5 चेंडू मध्ये 4 मोठे प्रहार. न्यू बॅटर अमोल मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे 6-23 ची गरज. 5-23 ची गरज. यावेळी फुल्लर लेनचा चेंडू अपील केली गेली आहे, मात्र पंचांकडून अपील फेटाळली गेली आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव आली आहे अवांतर. आज 22 ची गरज इथून पुढे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेदांत सकपाळ चेंडूच्या खाली, मात्र झेल निसटली आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. चला मित्रांनो, KBCC बिरवाडी आणि आवळण दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस बॉक्स मध्ये या. चार चेंडू मध्ये 20 ची आवश्यकता. आता प्रत्येक चेंडूवर एक मोठा प्रहार तर तुमची नौका होईल पार.
4 चेंडू 20 ची गरज. गोलंदाज संतोष सज्ज पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय, नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. किशोर सकपा चेंडूवर आलाय, चेंडू क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. 2 कंप्लीट. बॅटर बाद झालाय. 3 चेंडू 19 ची गरज. बिरवाडी संघाचा कर्णधार प्लीज टॉस की बॉस मध्ये यायचा आहे. यावेळी पूल केला, चेंडू गॅप मध्ये चाललाय, मात्र गॅप कव्हर केला. किशोर सकपा 1 धाव कंप्लीट केली गेली. इथून पुढे मात्र आता समीकरण खूपच अवघड झालंय. 2 चेंडू 18 ची गरज. काय गोलंदाजी केली आहे. जर पाहिलं ना तर केयूसीसी गावडोशी 4ही गोलंदाज सुरेख लाईन आणि लेंथ पकडून गोलंदाजी केली, त्याचाच रिझल्ट आज आपण पाहतोय. यावेळी स्क्वेअर कट केलाय, 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. चेंडू सरळ दंदन दंदन करत सीमा रेषा पार चौकार आलाय. बिरवाडी संघाचा कर्णधार टॉस मध्ये यायचा आहे. या सामन्याचा विजयी संघ ठरला टीम केयूसीसी गावडोशी. चला या सामन्याचा सामनावीर बॅटर ठरतोय ज्या खेळाडूने वैयक्तिक